लोकांसततानुष्ठान अशेषकाय प्रस्तुतान शेषान औत्सुक्य मोहादिलाय जघान योगो योगित्याय नमोस्तु आपण भागवत सूत्रस्थानाचा 12वा अध्याय वाचतो आणि या अध्यायाच्या संदर्भातले काही आपले जे श्लोक आहेत ते झालेले आहेत. तर हे बघत असताना एक महत्त्वाची गोष्ट त्याच्या आधी अनाउन्स करायची आहे की आपल्या पाठांतरासाठी आपण आता पुढचा स्पर्धा केलेला आहे तर ऋतुचर्या आहे. तर ऋतुचर्या अध्यायाच्या बाबतीमध्ये आपल्याला बघत असताना त्याचा जो उच्चारण कसं केलं पाहिजे किंवा त्याचा जो व्हिडिओ किंवा ऑडिओ व्हिज्युअल हे जे आहे ते आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती पण लोड केलेलं आहे. तर ज्यांना सगळ्यांनीच पाठ करावं अशी अपेक्षा आहे आणि त्यांना पाठ करायचं त्यांनी ते फॉलो करायला हरकत नाही. तशाच पद्धतीनं तुम्ही स्वतःहून रोज म्हणून या पद्धतीनं जर का केलं गेलं तर श्लोक खूप चांगल्या पद्धतीनं पाठ होतात असा अनुभव आहे. त्याच्यासाठी ते केलेलं आहे. सो आपण सुरुवात करूया 12वा अध्याय. म्हणजे 60 पर्यंत श्लोक झालेले होते. द्विधा स्वपरतंत्राभ्याम द्विधा स्वपरतंत्रात्वात् व्याधयोऽन्त्या पुनर्द्विधा पूर्वजा पूर्वरूपाभ्याम जाता पश्चात् उपद्रवाः. त्याच्या आधी महारंभे को हेतो आतंको दोष कर्मजः विपक्षशीलनात् पूर्व कर्मजः कर्म संशयात् गच्छति उभय जन्मातु दोष कर्मक्षयाक्षयम् पर्यंत झालेला होता. मग ह्याच्यामध्ये आपण हे बघत होतो की व्याधी कोणकोणत्या पद्धतीने होतात आणि व्याधी होत असताना त्याचा जो संबंध असतो तर तो महारंभ म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये व्याधी उत्पन्न होतात परंतु दोष कर्मज अशा पद्धतीचे ते व्याधी असतात आणि त्याच्यामध्ये विशेष करून विपक्षशीलनात म्हणजे विपरीत गुणांची चिकित्सा करून चिकित्सा केली जाते आणि जिथे कमी प्रमाणामध्ये हेतू असून सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये व्याधी उत्पन्न झालेला आहे किंवा उग्र स्वरूपात आहे असं जिथे दिसताना तर तो व्याधी जो आहे तो कर्मज असं जाणावा आणि असा व्याधी जो आहे तर तो बरा करण्यासाठी आपल्याला नेहमी कर्म संशयाचा सुद्धा विचार करावा लागतो. म्हणजे पूर्वकर्माच्या व्याधी हे वर्णन करत असताना विशेषत्वाने कुष्ठात किंवा श्वित्र या व्याधी त्यांचा इथे विचार करायला लागतो असं आपलं पूर्ण लास्ट सेशनला झालेलं होतं. त्याचा पुढचा श्लोक त्याच्यामध्ये द्विधा स्वपरतंत्राभ्याम द्विधा स्वपरतंत्रात्वात् व्याधयः अन्त्या पुनर्द्विधा. अन्त्या म्हणजे शेवटचे जे दोन आहेत ते पुन्हा दोन सांगितलेले आहेत. म्हणजे काय तर स्वपरतंत्रत्वात् व्याधयः द्विधा म्हणजे व्याधींचे दोन वेगवेगळे प्रकार सांगितले. कुठले तर मुख्य म्हणजे स्वतंत्र व्याधी आणि दुसरा जो आहे तो म्हणजे परतंत्र व्याधी. स्वतंत्र व्याधी म्हणजे काय तो वेगळ्या स्वतःच्या संप्राप्तीने जो तयार होतो तो त्याला स्वतंत्र व्याधी असं म्हटलं जातं. स्वतःची संप्राप्ती म्हणजे काय तर विशेषत्वाने आपण बघतो की ज्या वेळेला व्याधी जो आहे तर व्याधी तयार होत असताना दोषांचा जो जो काही त्याच्या संदर्भामध्ये संपर्क होतो तर त्या दृष्टीने जो व्याधी तयार होतो तर त्याला म्हटलेलं आहे की स्वतंत्र व्याधी. आणि परतंत्र व्याधी म्हणजे काय तर तो परतंत्र म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी याच्यावरती अवलंबून आहे असा जो व्याधी आहे ना तर त्याला परतंत्र व्याधी असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय तर मुख्य जो व्याधी असतो त्याच्यावरती अवलंबून असणारा असा हा जो व्याधी आहे. मॅम आवाज ऐकू येत नाहीये. म्हणजे काय तर परतंत्र असं म्हणत असताना आता समजा प्रमेह पिटका हा व्याधी आहे. प्रमेह पीडका जेव्हा जेव्हा उत्पन्न होतात तर त्याच्यामध्ये त्याचा उत्पत्ती कशी होते तर प्रमेह आहे आणि म्हणून प्रमेह पीडकाची उत्पत्ती झालेली आहे. असं जर आहे किंवा आत्ताच्या शब्दांमध्ये जर का आपण म्हटलं की डायबेटिस न्यूरोपॅथी आहे किंवा आपण ज्याला इतर हे म्हणतो की डायबेटिसमुळे झालेली न्यूरोपॅथी आहे किंवा डायबेटिसमुळे इतर काही परिणाम शरीरावरती झाले तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना ते डायबेटिसवर अवलंबून आहेत आणि म्हणून आपण त्याला म्हणतो की परतंत्र व्याधी. म्हणजे जर का योग्य पद्धतीनं डायबेटिसचं कंट्रोल केलं गेलं तर हे व्याधी चांगल्या पद्धतीने कमी येऊ शकतात आणि म्हणूनच त्याला आपण परतंत्र व्याधी अशी संज्ञा दिली आहे.
परतंत्रामध्ये परतंत्र हा अंत्य म्हणजे त्या दोघांमध्ये शेवटचा सांगितला आणि त्याचे पुन्हा दोन प्रकार सांगितले. परतंत्र व्याधींचे दोन प्रकार कुठले तर पूर्वज हा पूर्व रूपाख्या आणि जाता हा पश्चात उपद्रवा हा. म्हणजे पूर्वरूप जे आहेत तर पूर्वरूप स्वरूप असे जे व्याधी ते पूर्वज असं म्हटलेलं आहे आणि नंतर जे उत्पन्न होतात तर ते उपद्रव स्वरूप व्याधी असं म्हटलंय. आता पूर्व स्वरूप व्याधी म्हणजे काय याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. पूर्व स्वरूप व्याधी म्हणजे कसं तर राजयक्ष्मामध्ये जसं म्हणते बघा की अनेक रोगांगतो बहुरोग पुरोगमः राजयक्ष्माक्षरशोष रोग राजसूचकः. मग आता हा जो परतंत्र व्याधी आहे तर परतंत्र व्याधीच्या संदर्भामध्ये पूर्वरूप जे व्याधी कुठला तर राजयक्ष्मा होण्याच्या आधी काही वेळेला तिथे कास आहे, श्वास आहे, प्रतिष्ठा आहे, जीर्ण प्रतिष्ठा आहे, हे जे सगळे व्याधी आहेत ना तर हे व्याधी जे आहेत तर ते पूर्वरूप व्याधी असं म्हटलेलं आहे. आणि तसाच जर आपण विचार केला उपद्रव स्वरूप व्याधी कुठले तर उपद्रव स्वरूप व्याधी आता कमी कीटकांसाठी सांगितले. म्हणून दोन पद्धतीचा परतंत्र व्याधी पुन्हा आला. आवाज येत नाहीये नाही येते का चेक करा जरा. ओके तर परतंत्र व्याधी म्हणत असताना दोन पद्धतीचे आपण बघितले की त्याच्यामध्ये पूर्वरूप स्वरूप व्याधी आणि दुसरा जो आहे तो उपद्रव स्वरूप व्याधी. उपद्रव स्वरूप ह्या विशेष करून गोष्टी आपल्याला होत आहेत तर असं ज्या वेळेला होतं ना तर त्या वेळेला हे दोन पद्धतीचे आपल्याला स्वतंत्र आणि परतंत्र व्याधींच्या मध्ये परतंत्र व्याधीचे पुन्हा दोन प्रकार दिसतात. ते म्हणजे सुरुवातीला होणारा तो पूर्वरूपाख्या आणि दुसरा जो आहे तो पश्चात उपद्रवाहा असं म्हटलेला आहे. आता यथास्व जन्मोपशयाः स्वतंत्राः स्पष्ट लक्षणाः विपरीतास्ततोन्येतु विद्यादेवं मलानपि. आता हे स्वतंत्र आणि परतंत्र म्हणजे काय असं सांगितलेलं आहे. तर यथा स्वजन्म उपशयाः स्वतंत्राः स्पष्ट लक्षणाः. स्वतंत्र व्याधी म्हणजे काय तर आता दोन पद्धतीचे व्याधी आहेत हे आपण बघितलं की स्वतंत्र आणि परतंत्र. मग स्वतंत्र आणि परतंत्र म्हणत असताना स्वतंत्र व्याधी कुठले तर हे या ठिकाणी वर्णन करतात की स्वतंत्र व्याधी म्हणजे कुठले तर यथा स्वजन्म उपशयाः म्हणजे स्वजन्म म्हणजे त्या व्याधीचा जन्म कसा झालेला आहे किंवा तो व्याधी जो आहे तो कशा पद्धतीने उत्पन्न झालेला आहे म्हणजेच काय तर कोणकोणत्या दोषांच्या व्यापाराने तो उत्पन्न झालेला आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते त्या दोषावर आणि त्या व्याधीवर अवलंबून आहे. जन्म तो व्याधी कसा आणि कधी उत्पन्न झाला आणि उपशय म्हणजे त्या व्याधीचा जो उपशय आहे हे सगळं त्या व्याधीशी निगडित आहे आणि म्हणून यथा स्वजन्म उपशया हा स्वतंत्र असणारा जो व्याधी आहे स्वतंत्र आणि परतंत्र आपण बघितले त्याच्यामध्ये स्पष्ट लक्षण हा असं म्हटलेलं आहे. तर स्पष्ट लक्षण हा म्हणजे काय तर त्याची लक्षणं सुद्धा आपल्याला जी आहेत ना ते विशेष करून स्पष्ट दिसतात. अशी वेगवेगळी लक्षणं अशा पद्धतीचं नाही दिसत इथे. स्वतंत्र हा स्पष्ट लक्षण हा आणि मग विपरीतास्ततोन्येतु विद्यादेवं मलानपि असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय विपरीत म्हणजे त्याच्यापेक्षा विपरीत असणारा असा कोण तर त्याच्यापेक्षा विपरीत म्हणजे परतंत्र व्याधी कसा आहे तर तो स्पष्ट लक्षण नसणारा आहे. अन्य हा असं म्हटलं फक्त अन्य म्हणून त्यांनी सोडून दिलं. यथा स्वजन्म उपशया हा असा नाहीये तो म्हणजे कशाच्या तरी दुसऱ्यावरती अवलंबून असणारा असा तो परतंत्र असणारा अस्पष्ट लक्षण असणारा असा जो व्याधी आहे तर तो म्हणजे परतंत्र व्याधी. आणि विद्यात एवं मलानपि ताल लक्षयेत अवहितो विकुर्वाणान प्रतिज्वरन. असं म्हणजे काय तर प्रत्येकाच्या प्रत्येक आपण त्या गोष्टीचा प्रकोप याचा जर का विचार केला तर त्याच्यामध्ये दोष कुठला स्वतंत्र आहे आणि कुठला परतंत्र आहे हे आपल्याला समजतं. विद्यात एवं मलानपि म्हणत असताना इथे मल म्हणताना त्रिमल हे अपेक्षित नाहीये तर त्रिदोष हे अपेक्षित आहे की जे व्याधी उत्पन्न करतात त्या व्याधींचा मध्ये तो दोष कोणकोणता वाढलेला आहे किंवा कोणकोणता विशेष दोष त्या व्याधीला उत्पन्न करतो आहे तर ते काय करावं तर तान लक्षयेत अवहितो त्यांना विशेष करून अवलोकन करायला हवं आणि मग आपल्याला समजेल की कुठला प्रतिज्वर म्हणजे प्रत्येक व्याधीनुसार इथे ज्वर नाही ज्वर हा शब्द जो वापरला ना तर तो व्याधीला समानार्थी शब्द म्हणून वापरलेला आहे.
रोगपाप्मा ज्वरो व्याधी विकारो दुःखमामयः यक्ष्मातंक गदा बाधा शब्दात पर्यायवाचनः. रोग याला ज्वर हा शब्द जो आहे ना तो पर्याय म्हणून वापरला जातो, कारण ज्वर हा खूप मोठा व्यापक असा व्याधी आहे आणि म्हणूनच त्याचा जो विचार केला जातो ज्वराचा, तर तो प्रत्येक रोगाला पर्याय असं म्हणून ज्वर असा शब्द वापरला जातो. आणि मग इथे तेषां प्रधान प्रशमे प्रशमो शाम्यतस्तथा म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये जो परतंत्र व्याधी आहे, तर परतंत्र व्याधीमध्ये जो मुख्य व्याधी की ज्याच्यावरती जो अवलंबून असणारा व्याधी आहे त्याचं शमन झालं की तेषां प्रधान प्रशमे, मुख्य रोगाचं शमन झालं की काय होतं, प्रशमो शाम्यतस्तथा, त्यांचा जो काही उत्पन्न झालेला तो परतंत्र व्याधी आहे तर त्या व्याधीचा सुद्धा शमन होतं, तो व्याधी जो आहे त्याचाही नाश होतो. आणि म्हणून तो संपूर्णतः त्याच्या मुख्य व्याधीवरती अवलंबून असणारा असा आहे. म्हणून यथा स्वजन्मोपशयाः स्वतंत्राः स्पष्ट लक्षणाः विपरीतास्ततोन्येतु विद्यात एवं मलानपि ताल लक्षयेदवहितो विकुर्वाणान् प्रतिज्वरम, प्रतिज्वर म्हणजे प्रत्येक रोगाच्या दृष्टीने या लक्षणांना या दोषांना व्यवस्थित पाहायला हवं. आणि हे दोष पाहिल्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर तेषां प्रधान प्रशमे प्रशमो शाम्यतस्तथा, त्यांचं प्रधान ह्याचं जेव्हा शमन होतं त्यावेळेला जो परतंत्र व्याधी आहे तर त्या परतंत्र व्याधीचं सुद्धा शमन होत आहे. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या महत्वाच्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात किंवा सांगितलेल्या आहेत. ओके, सो याच्यानंतरचा जो श्लोक येतो ना त्याच्यामध्ये पश्चात चिकित्सेत तूर्णम वा बलवंतम उपद्रवम व्याधी क्लिष्ट शरीरस्य पीडा करतरोहि सहा. पश्चात चिकित्सेत तूर्णम वा, चिकित्सेत तूर्णम, तूर्णम नाम जो व्याधी परतंत्र व्याधी आहे ना त्याची चिकित्सा जी आहे ती कधी करावी, तर पश्चात नंतर चिकित्सा करावी. सगळ्यात पहिल्यांदा मुख्य व्याधीची चिकित्सा करावी. मुख्य व्याधीची चिकित्सा झाल्यानंतर काय होतं, तर विशेषत्वाने आपण बघतोय की मुख्य व्याधीची चिकित्सा झाली की त्याच्यामुळे परतंत्र जो काही व्याधी आहे ना त्याची ही चिकित्सा त्याच्यामधूनच किंवा त्याच्या संयोगातूनच होऊन जाते. परंतु काही वेळेला असं होत नाही आणि उपद्रव जो आहे ना तर तोच काही वेळेला बलवंत आहे. उपद्रव म्हणजे ज्यातनं होणारा परतंत्र व्याधी जो आहे तो. मग अशा वेळेला काय करा की पश्चात चिकित्सेत हे नित्य नियमाचं सूत्र झालं, तूर्णम वा बलवंतम उपद्रवम व्याधी क्लिष्ट शरीरस्य पीडा करतरोहि सहा. असा जो उपद्रव स्वरूप जो व्याधी आहे ना तर तो काही वेळेला बलवंत होतो आणि तो ज्या वेळेला बलवान होतो ना तर त्यावेळेला मात्र पहिल्यांदा त्याची चिकित्सा करायला पाहिजे. का, कारण पीडा करतरोहि सहा, तो जास्त शरीराला पीडा देऊ शकतो. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया. म्हणजे आता समजा राजयक्ष्मा आहे हा, आणि राजयक्ष्मामध्ये श्वास हे उपद्रव स्वरूप म्हणून झालेलं आहे आणि त्या पेशंटला जर श्वास लागलेला आहे तर राजयक्ष्माची चिकित्सा नंतर करा, पण पहिली श्वासाची चिकित्सा करा. का श्वासाची चिकित्सा करायची, तर श्वास जर का त्याच्यामध्ये राहिले किंवा तो श्वास पेशंट जर का घेऊ शकला तरच आपण राजयक्ष्माची चिकित्सा करू शकणार आहे ना. आणि म्हणून त्याचं जीवित जे आहे ते वाचवण्याच्या दृष्टीने सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे, तर आपण चिकित्सा जी करायची आहे ना तर ती राजयक्ष्माची करायच्या ऐवजी श्वासाची करायची, म्हणजेच उपद्रवाची करायची. का, तर बलवंतम उपद्रवम व्याधी क्लिष्ट शरीरस्य पीडा करतरोहि सहा. पीडा कर, व्याधी सुद्धा पीडा कर आहे, परंतु असा बलवंत उपद्रव कसा आहे, तर पीडा कर तरतम माहितीये तुम्हाला, ज्याला कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री असं म्हटलं जातं, बरोबर. तर कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हणत असताना कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे पेक्षा जास्त असणारी, बेटर, गुड, बेटर, बेस्ट, बेटर ही कंपॅरेटिव्ह डिग्री झाली, बरोबर. म्हणजे व्याधी जो आहे ना तर तो पीडाकर आहेच आहे, तो फर्स्ट डिग्री मध्ये आहे, परंतु उपद्रव जो आहे ना तो बलवान असल्यामुळे तो त्याच्यापेक्षा जास्त त्रास देतोय, तर आहे, तरतम भाव आपण म्हणतो ना तसा. आणि म्हणून ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला जो बलवंत असा उपद्रव आहे तर त्याची चिकित्सा जी आहे ना तर ती पहिल्यांदा करायला पाहिजे. आणि म्हणून व्याधी क्लिष्ट शरीरस्य पीडा करतरोहि सहा. पीडा करतर जास्त त्रास देणार आहे. कुणाला त्रास देतोय, तर व्याधी क्लिष्ट शरीरस्य, व्याधीने क्लिष्ट झालेलं, व्याधीने आधीच क्लेशित झालेलं असं जे शरीर आहे ना तर त्याला ते पीडा करतर असं आहे. म्हणजे आधीच व्याधीच्या मुळे शरीर जे आहे ते क्लेशित झालंय, शरीराला क्लेश झाले,
आणि अशा त्या क्लिष्ट अशा शरीराला अजून जास्त पीडा देणारा असा बलवंत उपद्रव असेल तर मात्र या उपद्रवाची चिकित्सा आपण करायला पाहिजे. सहा नाम हा उपद्रव हा असा आहे. ओके. आणि मग ह्याच्या पुढे आहेत ना काही एकदम उत्तम श्लोक, म्हणजे सगळ्यात सुंदर आहेत वाग्भटाचे श्लोक, पण काही विशिष्ट जे श्लोक आहेत ना की ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं मांडता येतात. तर असे जे श्लोक आहेत ना ते म्हणजे विकार नामा कुशलो न जिर्हि यात कदाचन नहि सर्व विकाराणां नामतोऽस्ति ध्रुवा स्थितिः स एव कुपितो दोष समुत्थान विशेषतः स्थानांतराणि च प्राप्य विकारान् कुरुते बहु तस्मात् विकार प्रकृती अधिष्ठानांतराणि च बुद्ध्वा हेतुर्विशेषांश्च शीघ्रं कुर्यात् उपक्रमम्. आता ह्याच्यामध्ये विकार नामा कुशलो न जिर्हि यात कदाचन असं म्हटलेलं आहे. म्हणजे विकार नामा विकार जर का आहेत ना तर ते काय करावं तर विकार नामा कुशलो न जिर्हि यात कदाचन विकार विशिष्ट आहे झालेला किंवा त्या निदानाचं आपल्याला नाव जर का देता येत नसेल ना तर अजिबात लाजू नये. न जिर्हियात जिर्हियात म्हणजे री म्हणजे लाजणे बरं का. तर रियते असं आलेलं होतं की निवृत्तचर्यामध्ये रियते रविही, मग त्याच्यामध्ये त्याचा जो सूर्याचा संताप आहे तर तो कमी होत जातो ह्या अर्थाने तिथे रियते असं आलेलं आहे. तर रियते म्हणजे लाजणे. तर असं जर का तुम्हाला विशिष्ट एखाद्या व्याधीला नाव जर का देता येत नसेल तर त्या ठिकाणी नाव जर देता येत नसेल ना तर अजिबात त्या वैद्याने लाजू नये असं म्हटलंय. का तर नाही सर्व विकाराणाम नामतोस्ति ध्रुवा स्थिती, प्रत्येक विकाराचं वेगवेगळं नाव असेलच अशी त्याची स्थिती नाही असं म्हटलंय. मग आता आपण बघतो की वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन नवीन रोग येत असतात किंवा अल्फा आला डेल्टा आला वेगवेगळे आले म्युकरमायकोसिस आलं वेगवेगळे जे रोग आले ना तर मग हे आयुर्वेदात सांगितलंय का असं बरेच जण आपल्याला विचारत असतात. तर त्या सगळ्या लोकांसाठी म्हणून जो रेफरन्स आपल्याला द्यायचा ना तर तो आपण इथला देऊ शकतो की विकार नामा कुशलो न जिर्हि यात कदाचन. नुसतं नाव देता नाही आलं म्हणून की तुम्ही घाबरू नका, परंतु काय करा नाही सर्व विकाराणाम नामतोस्ति ध्रुवा स्थिती, नामतः सर्व विकाराणाम न असती ही ध्रुवा स्थिती, ही अशी स्थिती ही नक्की अशीच आहे असं. मग काय करायचं तर स एव कुपितो दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतराणि च प्राप्य विकारान् कुरुते महून. म्हणजे काय तर तोच दोष स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः वेगवेगळ्या समुत्थानाच्या ठिकाणी, समुत्थान म्हणजे रोगोत्पत्तीचं स्थान, स एव कुपितो दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतराणि च प्राप्य वेगवेगळ्या स्थानांच्या ठिकाणी जाऊन विकारान कुरुते बहु विकार उत्पन्न करतो. आता आपण एक उदाहरण घेऊया त्याचं. स एव कुपितो दोषः तोच दोष की जो कुपित झालेला आहे. एक उदाहरणार्थ आपण घेऊ की आम हा दोष आहे की जो शरीरामध्ये कुपित आहे. आणि कुपित होत असताना ज्या वेळेला या आपण विशेष करून आमाचा विचार करतो तर हाच आम जो आहे ना तर तो समजा आमाशयाच्या आश्रित आहे तर काय उत्पन्न करेल. आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं होतं की त्याच्यामध्ये दंडकालसक उत्पन्न करेल किंवा अलसक उत्पन्न करेल. तर हे व्याधी तो उत्पन्न तो काय करेल तर तो उत्पन्न करेल. म्हणजे तोच एक आम आहे तो वेगवेगळ्या स्थानात तर वेगवेगळे व्याधी तो उत्पन्न करतो. आणि म्हणून हे एक विशेषत्वाने आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की प्रत्येक वेळेला प्रत्येक व्याधीला असं विशिष्ट नाव किंवा त्याच नावात बसवता येईल असं नाही. आता इव्हन बरं का म्हणजे आताच आपण COVID-19 ची गोष्ट घेऊयात की नवीन व्याधी आहे असं सगळेजण म्हणतात. मग त्यांच्याकडे तरी हे नाव आधीपासून होतं का हो. सार्स मर्स ह्याच्यामध्ये ते कॅटेगरी होती बरोबर. आणि त्याच पद्धतीनं वेगळं प्रेझेंटेशन केलं जात आहे आणि म्हणून त्याला नवीन नॉमेनक्लेचर केलं गेलं. सो त्यामुळे त्या पद्धतीने आपण नवीन नॉमेनक्लेचर आयुर्वेदामध्ये सुद्धा नक्कीच करू शकतो. म्हणजे असं नाहीये की हा जुना व्याधी आहे तरच आम्ही ट्रीट करू कारण जुने ग्रंथ आहेत आमचे. नवीन ग्रंथ नवीन व्याधी जे आहेत तर ते काही नवीन ग्रंथांमध्ये आपल्या नाही आहेत आणि म्हणून ते काही करणार नाहीत असं नाहीये. मग कसं आहे
तर आपण दोष दूष समूर्छना ही गोष्ट आहे ना ती जास्ती करून शिकली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून स एव दोष कुपितो दोषः स एव कुपितो दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतराणि च प्राप्य विकारान् कुरुते बहुन् तस्मात् विकार प्रकृती अधिष्ठानांतराणि च बुद्ध्वा हेतुर्विशेषांश्च शीघ्रं कुर्यात् उपक्रमम कुर्यात. उपक्रमम म्हणजे काय? चिकित्सा. चिकित्सा करावी. कशी करावी? शीघ्रम, त्वरित चिकित्सा करावी, लगेच चिकित्सा करावी. आणि मग ही चिकित्सा करत असताना काय काय बघा तुम्ही, तस्माद विकार प्रकृती, पहिल्यांदा विकाराची प्रकृती म्हणजे तो कशा पद्धतीचा व्याधी आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजे कसं की वात जे आहे, पित्त जे आहे, कफ जे आहे, किंवा ज्याला आपण वात प्रकोप जे म्हटलं तरी सुद्धा मग त्याच्यामध्ये मार्गावरोध वात प्रकोप जे आहे का धातुक्षयजन्य वात प्रकोप आहे, ही जी प्रकृती किंवा स्वभाव त्याच्या विकाराचा आहे ना, तर तो जाणून घ्यायला पाहिजे. तस्मात विकार प्रकृती. आणि काय जाणून घ्यायचं? अधिष्ठानांतराणीच, ही अधिष्ठान त्याची वेगवेगळी जी आहेत ना ती जाणून घ्यायला पाहिजेत. म्हणजे त्याचे दोष कोणते हे जाणून घ्यायला पाहिजे, अधिष्ठान कोणते ही जाणून घ्यायला पाहिजेत. बुद्ध्वा म्हणजे जाणून. आणि हेतू विशेषांश शीघ्रम कुर्यात उपक्रमम, हेतू विशेष हे जाणून घ्यायला पाहिजेत. आता बऱ्याच वेळेला हेतू विशेष म्हणजे काय, तर तो व्याधी उत्पन्न होताना काही स्पेसिफिक वेगळं कारण असतं, तर तो हेतू विशेष हे सुद्धा जाणून घ्यायला पाहिजेत. आता समजा आपण रक्तपित्ताचे हेतू बघितले, तर त्याच्यामध्ये भृशोष्ण तीक्ष्ण कटुअम्ल लवण आदी विदाहिभिः पोद्रवोद्दालकैश्चान्ये तद्युक्तैरतिसेवितैः, हे त्याचा हेतू झाले. भृश उष्ण कटू अम्ल लवण हे सगळं खाल्ल्यामुळं रक्तपित्त होणार आहे. मग उष्ण पण पाहिजे, तीक्ष्ण पण पाहिजे, कटू पण पाहिजे, आम्ल पण पाहिजे, लवण पण पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. परंतु विशेष करून लवण खाल्ल्यानंतर ह्या पद्धतीचं रक्तपित्त होतं, विशेष करून आम्ल खाल्ल्यानंतर या पद्धतीचं रक्तपित्त होतं. हा भेद सुद्धा असू शकतो का नाही. आणि म्हणून तिथे आपल्याला निदान करत असताना हेतू विशेष म्हणजे हे स्पेसिफिक काय खाऊन झालंय हे सुद्धा माहिती असायला पाहिजे, खाऊन किंवा इतर कुठल्याही आहार विहारात्मक कारणानुसार. आणि म्हणून या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजेत. म्हणजे काय काय जाणायचं, तर तस्मात विकार प्रकृती अधिष्ठानांतराणीच बुद्ध्वा हेतुर्विशेषांश शीघ्रम कुर्याद उपक्रमम. आणि मग चिकित्सा देत असताना काय काय विचार करून चिकित्सा द्यायला पाहिजे, तर उपक्रमम कुर्यात असं म्हटलंय. उपक्रम नाम चिकित्सा. दूषम देशम बलम कालम अनलम प्रकृतिम वयः सत्वम सात्म्यम तथा हारम अवस्थाश्च पृथक्विधा सूक्ष्म सूक्ष्म समैक्षेषां दोषौषध निरूपणे यो वर्तते चिकित्सायां नसस्खलति जातुचेत. आता ह्याच्यामध्ये काय काय बघावं असं ते सांगतात. तर त्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला बघायचं आहे की काय बघायचं, तर दूषम देशम बलम कालम अनलम प्रकृतिम वयः सत्वम सात्म्यम तथा हारम अवस्थाश्च पृथक्विधा सूक्ष्म सूक्ष्माः समैक्षैषां दोषौषध निरूपणे यो वर्तते चिकित्सायां नसस्खलति जातुचित. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की हे ज्या ज्या वेळेला आपण बघतोय ना की आपल्याला काय काय इथे बघायचं आहे, तर दूष्य बघायचं आहे. दूष्य म्हणजे काय, तर कोणकोणत्या धातूंच्या ठिकाणी हा व्याधी पसरलेला आहे किंवा कोणकोणते धातू त्याला आश्रित आहेत. त्याच्यानंतर देश कुठला आहे, कुठल्या देशामध्ये घडलेला आहे. आता इथे देश म्हटल्यानंतर भूमी देश आणि देह देश ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करायला पाहिजे. भूमी देश म्हणत असताना हा कुठल्या टाईपच्या एरियामध्ये आहे, म्हणजे तो अनुपदेशातला आहे का जंगल देशातला आहे. त्याच्यानंतर शरीराच्या देशाचा विचार करत असताना देह देश असं म्हणत असताना कोणत्या प्रकारच्या प्रकृतीमध्ये आहे किंवा स्त्रीमध्ये आहे, पुरुषामध्ये आहे, ह्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर दूषम देशम बलम, बलाचा विचार करायला पाहिजे की रुग्णाचं बल कसं आहे, व्याधीचं बल कसं आहे, या दोन्हीचा विचार आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर दूषम देशम बलम कालम, कुठल्या कालामध्ये हा व्याधी वाढतोय. जसं ज्वर वगैरे आहे, तर वेगवेगळ्या पद्धतीचे ज्वर जे आहेत ना, ते उदाहरणार्थ पित्तज ज्वर आहे, तर पित्तज ज्वर विशेष करून आपल्याला दिसतं की पित्त कालामध्ये वाढतो, 10 ते 2 मध्ये येतोय, परत रात्रीच्या वेळेला पुन्हा एकदा येतोय. किंवा वाताचे ज्वर असेल तर सायंबली ज्वर हे जनरली दिसतात. तर ह्या दृष्टीने आपण त्याचा विचार करायला पाहिजे. सो दूषम देशम बलम कालम. आणि काय, तर अनलम, अग्नी कसा आहे हे खूप महत्वाचं आहे. तर अग्नी कसा आहे त्याच्यानुसारही आपण चिकित्सा देणार आहे. सो
पेशंटच्या अग्नीनुसार मग लंघन द्यायचं असेल, पाचन द्यायचं असेल तर लंघन द्यायचं, तर निराहार द्यायचं का, मग निराहार द्यायचं तर त्याचं बल माहिती पाहिजे, म्हणून बलम हे सुद्धा माहिती पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आपल्याला चिकित्सा ठरवायची आहे. दूषम, देशम, बलम, कालम, अनलम. त्याच्यानंतर आहे प्रकृती. प्रकृतीचा सुद्धा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे चिकित्सा देत असताना. आता समजा उदाहरणार्थ एखादा पेशंट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की सांध्यांमध्ये जखडलेलं आहे. तर भल्लातकाचं पोतकर्म असतं ना, तर ते आपण करायचं ठरवलं त्याच्यामध्ये, म्हणजे मग त्याचं ते पेन आहे ते कमी येईल. पण जर का रुग्णाची प्रकृती पित्ताची प्रकृती असेल तर मग काय होईल, पित्त प्रकृती असेल तर ते भल्लातक त्याला काही सहन होणार नाही. मग भल्लातकाची औषध आपण नाही तिथे वापरू शकत. मग अग्निकर्म करत असताना मग आपण सुवर्णशलाक्याने अग्निकर्म करणं हा भाग आपण त्याच्या ठिकाणी करू शकतो. सो दूषम, देशम, बलम, कालम, अनलम, प्रकृतीम आणि वय हा हे सुद्धा महत्वाचं. वयानुसार डोसेस मध्ये सुद्धा चेंजेस होणार आहेत. सो कुठलं वय आहे, लहान बाळ आहे, 1 वर्षाचा आतला आहे, क्षीराद क्षीरान्नाद अन्नाद अवस्थेतलं बाळ आहे, त्याच्यानंतर साधारणपणे ज्याला आपण टीन एज म्हणतो, 10, 11, 12व्या वयापर्यंतचा एक वय विभाग म्हटला जातो. त्याच्या पुढे जो आहे ते 18 वर्षापर्यंत आत्ताच्या काळानुसार, आणि आपल्या ह्याच्यानुसार जेव्हा म्हटलं तर आज 16 वर्षात बाला हा तो बाल म्हणजे लहान मुलांचा जो आहे ना तो 16व्या वर्षापर्यंत पकडलेला आहे. त्याच्या पुढे जो आहे तो तरुण वय, मध्य वय आणि मग जरा. या दृष्टीने डोसेस औषध कोणतं कोणतं वापरायचं आहे किंवा पाचन कुठल्या पद्धतीचं करायचं आहे. समजा कफची व्याधी आहे आणि बालावस्थेतला पेशंट आहे तर कफाला विशेष करून आपल्याला चिकित्सा करायची आहे. परंतु हेच कफची व्याधी आहे आणि तारुण्यातला पेशंट आहे तर मग त्याच्यामध्ये फरक पडेल. सो ह्या दृष्टीने ह्या वयाचा सुद्धा विचार करायला हवा. आणि म्हणूनच पंचकर्म करायचे असतील तर त्याच्यामध्ये जे पुढे श्लोक आलेले आहेत की न नस्यम ऊन सप्ताब्दे, की 7 वर्षाच्या आधी नस्य येऊ नये वगैरे, ह्या संदर्भामध्ये म्हणजे पंचकर्म करताना सुद्धा आपल्याला वय माहिती पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण तो निर्णय घेणार की कोणतं पंचकर्म करायचं आणि कधी करायचं आहे. सो दूषण, देशम, बलम, कालम, अनलम, प्रकृतीम, वयः, सत्वम. त्या रुग्णाचं सत्व कसं आहे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. सत्व म्हणत असताना मध्यम सत्व, प्रवर सत्व आणि अवर सत्व. अवर म्हणजे हीन सत्वाचा असलेला माणूस लगेच घाबरतोय आणि हे होतोय, अगदी थोडंसं काही झालं की अगदी घाबरून जातोय, असा जो पेशंट असतो ना तर त्यावेळेला अगदी थोड्याशा ह्याने सुद्धा तो एकदम गडबडून गेलेला असतो. इव्हन आपल्याला सांगत असताना सुद्धा तो 1चा 10 करून सांगतो, असं झालं हे झालं मग असं वगैरे. तर हीन सत्व असेल तर आपल्याला जी औषधं वापरायची आहेत तर ती कुठल्या प्रकारच्या वीर्याची वापरायची हे आपल्याला ठरवावं लागतं. बऱ्याच वेळेला जेव्हा जेव्हा हीनवीर्याचा पेशंट असतो ना तर तो खूप जास्त वाढवून सांगतो, मग आपण तीक्ष्णवीर्याची औषधं वापरतो, पण मग तेवढी गरज असते का हे सुद्धा आपल्याला बघावं लागतं. म्हणून रुग्णाचं सत्व माहिती पाहिजे. मध्यम सत्वाचा जो असतो ना तो जे आहे तर तशा पद्धतीने सांगत असतो, असं असं झालं हे झालं. परंतु प्रवर सत्वाचा म्हणजे सत्व ज्याचं उत्तम असतो ना तो व्याधी जास्त प्रमाणामध्ये असून सुद्धा नाही मला काही होत नाही, ठीक आहे असं सांगत असतो. मग आपल्याला वाटतं की हा हे ठीक आहे, मग औषधांचं वीर्य कुठल्या प्रकारचं वापरायचं हे सुद्धा आपला निर्णय तिथे योग्य पद्धतीनं घ्यायला लागतो. आणि म्हणून रुग्णाचं सत्व माहिती पाहिजे. म्हणजे काही वेळेला आपल्याकडे असं होतं ना ओपीडीत की पेशंट आले ना की अर्धा तास घेणारच, पुन्हा 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 त्याच गोष्टी सांगितल्या जात असतात. मग असं जेव्हा होतं तेव्हा आपल्याला समजतं की हे हीनसत्वाचा पेशंट आहे आणि मग त्यानुसार मग आपल्याला औषधं ठरवावी लागत असतात. सो दूषण, देशम, बलम, कालम, अनलम, प्रकृतीम, वयः, सत्वम, सात्म्यम. सात्म्य ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची की ह्याला नित्य गोष्टी हे घेण्यासारख्या आहेत का. सात्म्याच्या बाबतीमध्ये आता भल्लातकाचं उदाहरण दिलं तसं की पित्त प्रकृतीचा जर असेल तर असात्म्याच्या गोष्टी त्याच्यामध्ये जास्ती करून दिसतात आणि म्हणून ते आपण वापरू शकत नाही. काही औषधं आहेत की जी तीक्ष्णवीर्य आहेत, कनकासभासारखं, तर ते सुद्धा औषध आपण या पेशंट्स मध्ये वापरू शकत नाही, त्यांना सात्म्य नसतात. इव्हन माझ्याकडे एक पेशंट येत होती बरं का, तर तिने मला आल्यानंतर सांगितलं की मला ना आवळ्याची अलर्जी आहे, मला काही आवळ्याचं औषध तुम्ही देऊ नका, बाकी तुम्ही सगळं देऊ शकता. तरी आपल्याला असं वाटतं ना अरे आवळ्याची कशी शक्य अलर्जी, एवढं तर ते रसायन आहे. पण तो असात्म्य जे असणं किंवा शरीराने त्याला जास्त प्रमाणामध्ये हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन देणं ह्या गोष्टी थोड्या वेगळ्या राहतात. आणि मग मी तिला म्हटलं की आता असं म्हणते तर देऊन बघूच यात मग, आणि आवळा दिल्यानंतर खरंच पेशंट पुन्हा आलेले की नाही मला त्रास होतोय तर तुम्ही मला औषध बदलून द्या म्हणून. तर हे सात्म्य आणि असात्म्य ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला नक्की बघायला पाहिजेत. काही पेशंटना
आम्लपित्ताच्या विशेष करून जेव्हा आपण बघतो ना, तर तेव्हा प्रवाळ पंचामृत लिंबू साखरेबरोबर पण देतो. तर लिंबू साखरेबरोबर दिल्यानंतर काही पेशंटना अगदी त्वरित लगेच बरं वाटतं, पण काही पेशंटना लिंबू घेतल्यानंतर पित्त एकदम जास्त प्रमाणामध्ये वाढतं. म्हणजे त्या पेशंटला काय योग्य आहे हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागतं. काही पेशंट ह्याच मधले जे असतात ना, त्यांच्यामध्ये मोरावळ्यामधनं जर दिलं प्रवाळ पंचामृत तर त्याचा परिणाम जास्त चांगला दिसतो. सो त्या पेशंटला कोणतं गोष्ट साम्य आहे हे बघायला पाहिजे आणि त्याच्यानुसार औषधं द्यायचे. सो दूषम देशम बलम कालम अनलम प्रकृतीम वयः सत्वम सात्म्यम तथा हारम, त्याचा आहार काय आहे हे बघून सुद्धा औषधं द्यावी लागतात. काही वेळेला तीक्ष्ण वीर्याची औषधं समजा आपल्याला द्यायची असेल आणि जर का पेशंट अगदीच बारीक काहीतरी खात असेल, असं जर असेल तर ते वापरता येत नसतात. सो त्याचा नित्याचा आहार काय आहे हे बघून त्यानुसार सुद्धा आपल्याला औषधं बदलावी लागतात. अवस्थाश्च पृथक्विदा असं पुढचं म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या अवस्था ज्या आहेत ना त्या त्या व्याधीच्या त्या जाणून मग त्याप्रमाणे आपण हे विशेष करून औषधं वापरायला पाहिजे. आता अवस्था म्हणत असताना आपल्याला व्याधीनुसार अवस्था हे माहिती आहे. मग त्याच्यामध्ये उत्तान आणि गंभीर वातरक्त कोणतं आहे त्याच्यानुसार आपण चिकित्सा देणार. इव्हन आपल्याला आमुवातामध्ये सुद्धा पेशंटला औषधं जेव्हा जेव्हा देतो ना, बऱ्याच वेळेला असं होतं की सामता पचन करण्यासाठी आपण बरीचशी वेगवेगळी औषधं वापरत असतो. जसं सिंहासादी कष्ट आहे किंवा अर्जुन विषबिंदुक आहे. ह्या गोष्टी वापरल्यानंतर सामतेचं पचन होतं. पेशंट सांगतो की आता दुखत नाहीये, मग सांध्यांच्या ठिकाणचा गरमपणा वगैरे पण कमी झालेला असतो, इन्फ्लेमेशन आपल्याला कमी झालेलं दिसतं. पण असं सगळं झाल्यानंतर सुद्धा ना पेशंटला दुखतंय. मग तिथे औषधं देत असताना जरी आमवात आहे ना तरी सुद्धा सामता निघून गेलेली आहे अशी ती अवस्था आहे. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला सांध्यांचं गृहण करणारी परंतु योग्य पद्धतीनं गृहण करणारी अशी चिकित्सा द्यायला लागते. म्हणजे काय तर मग इथे गुडूची सारखं द्रव्य की जे रसायन आहे परंतु तरी सुद्धा पाचन करून रसायन करणारी आहेत अशी जी औषधं आहेत ना ती तिथे आपल्याला वापरावी लागतात. एकांतिक पाचन करणारी औषधं त्या ठिकाणी चालत नाही. सो अशा पद्धतीनं वेगवेगळ्या अवस्था जाणून त्याच्यानुसार आपल्याला पेशंटला चिकित्सा करावी लागते. आणि म्हणून दुषम देशम बलम कालम अनलम प्रकृतीम वयः सत्वम सात्म्यम तथा हारम अवस्थाश्च पृथक्विधा. आणि हे कसं बघा तर सूक्ष्म सूक्ष्माः समैक्षेषा दोषौषध निरूपणे. ह्या प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म सूक्ष्म असा विचार करून म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्याला वाटल्या त्याच्यामध्ये पेशंटला कुठलं आवडतंय काय नाही आवडत आहे तर त्याचा विचार करून आपण ह्या चिकित्सेचा अवलंब करायला पाहिजे. सूक्ष्म सूक्ष्म हा समीक्ष येशाम, समीक्षा म्हणजे टीकाकार असं म्हटलं जातं. समीक्षा केली, समीक्षा म्हणजे काय क्रिटिक ज्याला म्हटलं जातं ना ती म्हणजे समीक्षा. एखादा पिक्चर कसा आहे, चांगला आहे वाईट आहे, त्यातलं काय घ्या काय नका घेऊ, कशासाठी बघा, हे सगळं जे सांगितलं जातं ना ते म्हणजे समीक्षा करणं. तर ह्या सगळ्या धर्तीवरती त्या पेशंटच्या साठी जे जे योग्य अयोग्य ह्याची समीक्षा करून मग औषध द्यायला पाहिजे. सूक्ष्म सूक्ष्म हा समीक्ष येशाम दोष औषध निरूपणे. दोषांचं निरूपण आणि औषधाचं निरूपण म्हणजे कुठला दोष आहे काय आहे हे समजून त्याच्यानुसार जर का औषधाचं निरूपण केलं गेलं तर काय होतं, यो वर्तते चिकित्सायाम, ह्या पद्धतीने जो चिकित्सेमध्ये वर्तत म्हणजे काम करतो किंवा ह्या चिकित्सेमध्ये प्रवर्तित होतो तो न स्खलती जातुचित. जातुचित म्हणजे कधीही, स्खलती म्हणजे पडणं, म्हणजे चिकित्सा केली आणि तो पडला किंवा चिकित्सा केली आणि त्याचा उपयोग नाही झाला असं होत नाही. जो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सूक्ष्म सूक्ष्म पद्धतीने करतो अशा वेळेला. म्हणून हा सूक्ष्म सूक्ष्म जो विचार आहे ना तो सुद्धा तेवढाच महत्वाचा. आणि म्हणून एवढा पूर्ण श्लोक किंवा पूर्ण हे त्याच्यामध्ये खर्ची घातलेला आहे की दूषम देशम बलम कालम अनलम प्रकृतीम वयः सत्वम सात्म्यम तथा हारम अवस्थाश्च पृथक्विधा सूक्ष्म सूक्ष्माः समैक्षेषां दोषौषध निरूपणे यो वर्तते चिकित्सायां न स्खलति जातुचित. आता हे असं सगळं केल्यानंतर त्याला चिकित्सेमध्ये कधी सुद्धा अपयश प्राप्त होत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर गुरुवल्प व्याधी संस्थानम सत्वदेह बलाबलात् दृश्यते अपि अन्यथाकारं तस्मिन् अवहितो भवेत्. गुरुल्लघुम् इति व्याधिं कल्पयस्तु भिषग्ब्रुवः अल्पदोषाकलनया पथ्ये विप्रतिपद्यते. गुरु अल्प व्याधी संस्थानम, व्याधी कसा आहे, गुरु व्याधी आहे, अल्प व्याधी आहे. व्याधी संस्थान, संस्थान म्हणजे पण पूर्वीच्या काळामध्ये माहितीये ना राजे जे असायचे ना तर त्यांना संस्थान असं म्हटलं जातं.
या संस्थांचा राजा आहे. संस्थान म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी उत्पन्न झालेला किंवा वेगवेगळा आश्रय घेतलेला असा जो हा व्याधी आहे ना, त्याच्यामध्ये गुरु आणि अल्प व्याधी असं म्हटलंय. म्हणजे जर का मोठ्या गोष्टींचा आश्रय घेतलेला असेल तर तो गुरु व्याधी, आणि छोट्या गोष्टींचा आश्रय घेतलेला असेल तर तो अल्प व्याधी. छोट्या गोष्टी म्हणजे धातू जे आहेत तर त्यांच्यामध्ये निबिडत्व किती आहे, म्हणजे तिथे गामित्व किंवा त्या दोषांनी त्या धातूला किती स्वतःच करून टाकलेलं आहे ह्याच्यावरती तो व्याधी जो आहे ना, तर तो गुरु आणि अल्प या गोष्टींमध्ये ठरेल. आणि सत्व देह बल अबलात असं म्हटलंय. सत्व म्हणजे कोणतं सत्व आहे, अवर सत्व आहे, देह कसा आहे, कृश आहे किंवा निबिड किंवा गृहीत असा देह आहे, बलवान आहे, अबल आहे, ह्यानुसार दृश्यते अपि अन्यथाकारम तस्मिन अवहितो भवेत असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, म्हणून रोगाचं कारण जे आहे तर ते बघायला पाहिजे. त्याच्यानुसार आपण काय काय करायला पाहिजे, तर वेगवेगळ्या दृष्टीने पूर्ण त्या ह्याची चिकित्सा करायला पाहिजे. शरीराचं बल, सत्व, शरीर आणि मनाचं बल आणि अबल या दोन गोष्टी महत्वाच्या. आणि त्याच्यानुसार काय होतं की दृश्यते अपि अन्यथा कारण, गुरु आणि लघु व्याधी जे आहेत, गुरु म्हणजे कसा की मोठा व्याधी आहे, मनाचं सत्व जास्ती असेल तर तोच व्याधी अगदी नाही नाही काही होत नाही असं जेव्हा पेशंट सांगतो ना, त्यावेळेला जो गुरु व्याधी आहे तो दृश्यते अन्यथा कारण म्हणजे लघु आहे असं वाटायला लागतं. आणि तोच लघु व्याधी जो आहे ना, जर अवर सत्व आहे, देह बल कमी आहे असं जर असेल तर व्याधी प्रखर आहे, मोठा आहे असं वाटायला लागतं. जे गुरु व्याधी आणि अल्प व्याधी ह्याचं जे आहे ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला गुरु म्हणजे मोठा व्याधी किंवा मोठ्या कारणांसकट असणारा व्याधी असं म्हटलेलं आहे. तर दृश्यते अपि अन्यथाकार म्हणजे जसा आहे त्याच्यापेक्षा वेगळा आपल्याला वाटायला लागतो, म्हणून तस्मिन अवहितो भवेत. आणि म्हणून त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, तर योग्य पद्धतीनं त्याचं खरे स्वरूप जाणण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. तस्मिन् अवहितो भवेत्. गुरुं लघुम् इति व्याधि कल्पयस्तु भिषग्रुवः अल्पदोषाकलनया पथ्ये विप्रतिपद्यते. गुरुं लघुम् इति व्याधिं कल्पयंस्तु. गुरुं व्याधिं लघुम् इति कल्पयन् म्हणजे काय, जो गुरु व्याधी आहे, मोठा व्याधी आहे, तर समजा कोणाचं रुग्ण बल चांगलं आहे आणि सत्व प्रवर आहे, असं असताना तो काय सांगणार की नाही मला काही होत नाहीये, ठीक आहे, बाकी थोडंसं छातीत दुखलं बाकी बरं आहे. परंतु आपल्याला ते समजलं पाहिजे की हे हृदरोगाकडे जात आहे का फक्त विषटब्धा जीर्ण किंवा अजीर्णामुळे छातीत दुखलेलं आहे. तर असं जर का हृदरोगाकडे जाणारा व्याधी आहे तर त्याला आपण लघु व्याधी असं म्हणू नये. यासाठी काय करायला पाहिजे, तर गुरुं लघुं इति व्याधी कल्पयंस्तु भिषक ब्रुवः. भिषक म्हणजे वैद्यानी ह्या योग्य पद्धतीनं न्याय त्याला द्यायला पाहिजे. आणि अल्पदोषाकलनया पथ्ये विप्रतिपद्यते. अल्पदोष असताना सुद्धा काही वेळेला हे अवर सत्व असणारे, हीन बल असणारे, हीन देह बल, हीन सत्व बल असे असणारे जे लोक असतात ना, तर ते काय करतात, तर ते असे दाखवतात की त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होतोय. आणि मग त्यावेळेला आपण फक्त त्याला पथ्यावरती ठेवलं तर मग मात्र तिथे योग्य पद्धतीनं म्हणजे खूप त्रास होतोय म्हटल्यानंतर आपण त्याला मोठे व्याधी किंवा मोठ्या व्याधीला संकल्पित करून पंचकर्म किंवा इतर चिकित्सा केली तर ते योग्य नाही. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण विचार करायला पाहिजे. आणि म्हणून चिकित्सा करणारा जो भिषक आहे तर त्याचं या ठिकाणी दर्शन किंवा पाहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून काय करायला सांगितलंय, ततो अल्पवीर्यं वा गुरुव्याधौ प्रयोजितम् उदीरयेत्तरान् दोषान् संशोधनमयोगतः शोभनं त्वतियोगेन विपरीतं विपर्यये शृणुयान्नमलानेव केवलं वपुरस्यति. अतो वियुक्तः सततं सर्वमालोच्य सर्वथा तथा युञ्जीत भैषज्यम् आरोग्याय यथा ध्रुवम्. मग काय काय करायला पाहिजे इथे, तर अल्पदोषाकलनया पथ्ये विप्रतिपद्यते. अल्पदोष आहेत असं करून मग पथ्य चिकित्सा ह्या गोष्टींमध्ये विप्रतिपद्यते म्हणजे चिकित्सा चुकू शकते आणि तसं होऊ नये म्हणून ततोल्पम अल्पवीर्यम च गुरुव्याधौ प्रयोजितम.
मग काय होऊ शकतो, अल्पवीर्य किंवा अल्पव्याधी आहे असं समजून गुरुव्याधो, मोठ्या व्याधीमध्ये अल्पवीर्याची औषधं वापरली जातात. आणि मग त्यांनी काय होतं, उदीरयेत्तरान रोगान संशोधनम अयोगतः, जर उदीरण झालं रोगांचं आणि संशोधनाचा अयोग होतो तिथे, म्हणजे पंचकर्म करत असताना आपण ज्या वीर्याचं औषध वापरू तर त्याच्यानुसार तिथे अयोग होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून शोधनम त्वतियोगेन विपरीतम विपर्यय, किंवा एखादा पेशंट जो आहे तर तिथे खूपच घाबरला आणि आपण अल्पवीर्याचं सुद्धा औषध दिलं तरी सुद्धा तिथे अतियोग होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून किंवा विपरीत पद्धतीचं दिलं गेलं तर शोधन जे आहे त्याच्या ठिकाणी सुद्धा विपर्यय झालेला आपल्याला दिसतो. अर्थात हे सगळं समजत असताना आपण काय काय करायला पाहिजे, तर बल पेशंटचं कसं आहे, व्याधीचं बल कसं आहे, ह्या दोन गोष्टी सगळ्यात पहिल्या जाणून घ्यायला पाहिजे. व्याधीच्या बलानुसार आणि रुग्ण बलानुसार मग शमन आणि शोधन या चिकित्सा देणार. मग शमन देत असताना सुद्धा पेशंट जरी प्रवर सत्वाचा आहे आणि म्हणला की नाही मला काही होत नाही मी जातो घरी वगैरे, तर आपण तिथे सांगायला हवं की नाही नाही, हे जे आहे हे त्रासदायक आहे, तुम्ही इथे थांबा, हे श्वास आहे किंवा हा दम लागलेला आहे आणि मग हे करत असताना विशेषत्वाने तुम्ही आता विश्रांती घेणं गरजेचं आहे. तर कंपल्सरी ह्या गोष्टी व्हायलाच हव्यात हे आपण किंवा एका वैद्याने सांगायला हवं. आणि ज्या वेळेला पेशंट हीनवीर्याचा असतो, हीन सत्वाचा असतो आणि व्याधी जो आहे तो कमी प्रमाणात आहे, आणि पेशंट आपल्याला येऊन सांगणार की नाही नाही असं होतंय तसं होतंय तसं होतंय, डॉक्टर अगदी स्ट्रॉंग औषध द्या, मोठं औषध द्या, मग तिथे त्या पद्धतीचं नाही, तर आपल्याला माहिती आहे की पेशंटचं त्रास कितपत मोठ्या प्रमाणामध्ये आणि कोणतं औषध द्यायचं, तर ह्या दृष्टीने द्यायला पाहिजे. अदरवाईज हे असं म्हटलेलं आहे ते की उदीरयत्तराम रोगाम संशोधनम अयोगतः, जर का आपल्याला वाटलं की अरे हा एवढा आहे म्हणतो तर नाही नाही आपण त्याला लगेच वमन विरेचन वगैरे देऊया, आणि ते जर का द्यायला गेलो तर मग त्या ठिकाणी कसं होतं की रुग्ण बल, त्याच्यानंतर रुग्णाचं सत्व आणि व्याधीचं बल, ह्या तीन गोष्टी कमी प्रमाणात असून सुद्धा मोठ्या प्रमाणात औषध देणं ह्या गोष्टी घडू शकतात. आणि म्हणून रुग्णाचं सत्व पाहणं किंवा रुग्णाचं प्रवर मध्य आणि हीन सत्व पाहणं ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. शोधनम तू अतियोगेन, काही वेळेला एवढं सगळं झाल्यानंतर पेशंटला आपण औषधं दिलीत आणि पेशंट खूपच घाबरलाय, तर शोधन म्हणजे विरेचनासारखं जर का औषध असेल तर भयशोभय अतिसारासारखी संप्राप्ती घडून शोधन अति प्रमाणामध्ये सुद्धा होऊ शकतं आणि पेशंट खूप अगदी की मला असं होतंय मला तसं होतंय जर का म्हणत असेल तर. सो ह्या दृष्टीने करायला पाहिजे विचार करायला. क्षुणुयान मला अनेव केवलम वपुरस्यते, क्षुणुयान म्हणजे खूप क्षीण होऊन जातं शरीर, केवलम वपुरस्यते असं म्हटलेलं आहे. आणि मग मलांचा सुद्धा क्षय त्याच्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून व्याधीचं बल, रुग्णाचं बल, रुग्णाचं सत्व या तीन गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण योग्य पद्धतीने पाहून मगच चिकित्सेकडे विचार करायला पाहिजे किंवा वळायला पाहिजे. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे तो वाचून आज आपण थांबूया आणि शंका बऱ्याच आज विचारलेल्या आहेत, बराच अभ्यास केलेला दिसतोय, तर शंकांकडे जाऊया. गुरुल लघुम इति व्याधिम कल्पयस्तु भिषक्ब्रुवः अल्पदोषाकलनया पथ्ये विप्रतिपद्यते ततोऽल्पमल्पवीर्यं वा गुरुव्याधौ प्रयोजितम् उदीरयेत्तरारोगां संशोधनमयोगतः शोधनं त्वतियोगेन विपरीतं विपर्यये शृणुयान्न मलानेव केवलं वपुरस्यति अतोभियुक्तः सततं सर्वमालोच्य सर्वथा तथा युञ्जीत भयषज्जम् आरोग्याय यथा ध्रुवम्. ओके, शंकांकडे जाऊया. YouTube वर बघत असाल तर YouTube वर सुद्धा विचारू शकतात. इज देअर एनी लिंक फॉर लेक्चर असं विचारलेलं आहे, तर YouTube वरती रेग्युलरली जरी बघितलं तरी सुद्धा तुम्हाला लेक्चर्स मिळू शकतील. आणि आपल्या चॅनेलची लिंक आहे तर त्याप्रमाणे सुद्धा ते आपल्याला बघता येईल. ओके, त्याच्यानंतर ओके, अमृता विचारते कि गाइडेंस से एंड वाग्भट वाचन की वजह से मेरी पेशेंट का काफी बड़ा फाइब्रो एडिनोमा था जो ठीक हुआ. थँक यू मॅम. ओके, व्हेरी गुड. ऍक्च्युली ना लेक्चर आणि हे ते घेण्याचं प्रयोजन मुख्य हेच आहे
की चिकित्सेमध्ये त्याचा उपयोग व्हायला हवा आणि चिकित्सेत उपयोग होत असताना छान पद्धतीनं हे वाचन केल्यामुळं किंवा एखादा श्लोक जरी आपल्याला खूप उत्तम पद्धतीनं कळला ना तरी सुद्धा आपल्याला त्या चिकित्सेच्या संदर्भामध्ये नक्कीच हे करता येऊ शकतं, बदल करता येत असतात आणि त्यानुसार बदल करून ओरिजिनल ग्रंथ वाचून जेव्हा आपण या गोष्टींचा विचार करतो ना तर त्यावेळेला चिकित्सेत परिणाम अतिशय चांगले मिळतात. सो अमृता, व्हेरी गुड. आणि तुझं कौतुक खूप की या दृष्टीने विचार करून तू औषधं पुढची दिलेली आहेस. ओके. ओके, अजून एक आहे क्वेश्चन की आफ्टर कोविड taking remdesivir steroids, some pre-diabetic patients land up to uncontrollable diabetic stage. How should we think about this and patients how to should take treatment? Okay. क्वेश्चन असा आहे की कोविड पेशंट आहे, बाकी त्याच्यामध्ये रेमडेसिविर किंवा इतर मोठी इंजेक्शन दिलेली आहेत, स्टिरॉइड्स बरेच दिली जातात अशा पेशंटमध्ये लाईफ सेव्हिंग म्हणून. आणि ह्याच्यानंतर बऱ्याच वेळेला शुगर जे आहे ते खूप अनकंट्रोलेबल राहते. मग याचा विचार कसा करावा आणि औषधं कशी द्यावी. तर असे जे जे पेशंट्स आपल्याकडे येतात ना की एकतर ज्वराचा विचार ह्याच्यामध्ये करावा लागतो, दुसरी गोष्ट म्हणजे प्रमेहाचा विचार करावा लागतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दूषिविषाचा विचार करायला लागतो. मग ह्याच्यामध्ये पेशंटचं बल जे आहे ना म्हणजे ताकद शरीराची एकदम कमी झालेली असते, त्यामुळे आपण त्याला भरपूर तू चाल किंवा व्यायाम कर म्हणजे शुगर कमी येईल असं आपल्याला सांगता येत नाही, कारण रुग्णबल कमी आहे. मग इथे काय करायला पाहिजे, संपूर्ण लंघन ही सुद्धा गोष्ट देऊ शकत नाही, कारण ऑलरेडी डायबेटिक पेशंट जे असतात ना तर त्यांना काही विशिष्ट इंटरमिटंटनी खाणं ही गोष्ट घ्यावीच लागत असते आणि म्हणून त्यांना आपण लघु आहार ह्या स्वरूपामध्ये औषधं देऊ शकतो. त्याच्यातून सिद्ध आहार हे सुद्धा आपण देऊ शकत असतो. आणि मग जो प्रश्न राहतो ना तर तो म्हणजे दूषी विषांचा, म्हणजे हे सगळं घेतल्यामुळं हे झालेलं आहे, ते काही शरीराने उत्पन्न नाहीये केलेलं, बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय वापरायला पाहिजे, तर विशेष करून आपण रसभाचक आणि दूषविषारी अगद असं जर का 3 वेळेला गरम पाण्यातून दिलं गेलं तर त्याचा परिणाम खूप चांगला येतो. त्याच्यानंतर संपूर्ण अंगाला लावण्यासाठी म्हणून काही विशिष्ट अगद सांगितली आहेत, तर ती अगद वापरावीत. त्याच्यामध्ये अपराजिता अगद म्हणून ज्वरामध्ये एक आलेलं आहे, अपराजित धूप म्हणून, तर त्याचाही परिणाम खूप चांगला येतो. सो अपराजित धूप जो आहे त्याचं औषध जे आहे ना तर ते शरीराला लावण्यासाठी असं एक वापरता येतं. त्याच्यानंतर शुगर्स कंट्रोलमध्ये राहाव्यात यासाठी काही विशिष्ट औषधं म्हणजे सप्तरंगी आणि जितसाया ही जी 2 मुळ्या मिळतात आपल्याला, तर त्या उगाळून पेशंटला पोटामध्ये रोजच्या रोज सकाळी घ्यायला सांगायचा, त्याचा परिणाम खूप चांगला येतो. आदेश मधू म्हणून जे औषध आहे की ज्याच्यामध्ये गोरक्ष चिंचेच्या बीचा मगज, शेंगदाण्याचं टरफल, बिल्व या गोष्टी आहेत, तर त्याचाही अतिशय चांगला परिणाम येत असतो अशा पेशंट्समध्ये. सो ज्या वेळेला डायबिटीस आहे पेशंटला आणि हे सगळं घेतल्यानंतर शुगर कंट्रोल होत नाहीये, तर ह्या पेशंट्समध्ये असं वापरायला हवं. उद्वर्तन म्हणजे विशेष करून अगदांचं उद्वर्तन का वापरावं, तर शुक्रधरा कला सर्व शरीर व्यापिनी असं म्हटलेलं आहे. सो उद्वर्तन वापरल्यानंतर संपूर्ण शरीरामध्ये त्याचा परिणाम येत असतो आणि म्हणून ज्याच्यामध्ये ओजात विकृती येते असा हा जो प्रमेय आहे, तर ओजाचा संबंध शुक्रांतानां परम सर्वोत्तम असं म्हटलंय की सर्व धातूंचं तेज आहे ते, तर ते तेज सुधारण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण जेव्हा जेव्हा शुक्रधरा कला म्हणजे शुक्रधरा कला सर्व शरीर व्यापिनी म्हणून सर्व शरीर किंवा संपूर्ण शरीरावरती संपूर्ण त्वचेवरती जेव्हा लावायला आपण उद्वर्तन देतो ना तर त्याचा परिणाम खूप चांगला येत असतो. ओके. सो वातज प्रकृति रुग्ण में अगर घृत साथ में नहीं है तो क्या करना चाहिए. कुछ रुग्ण बिल्कुल ही घृत नहीं लेते हैं और कुछ रुग्णों में वमन करने से डर लगता है. वमन नहीं करना चाहिए क्या. हाँ, आता काही पेशंट्स अगदी प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहे की आपल्याला असं वाटत असतं की हा पेशंट आहे ना तर त्याला ही औषधं दिल्यानंतर वमन दिल्यानंतर लगेच बरं वाटणार आहे, पण पेशंट मानायलाच तयार नसतो, वमन घ्यायलाच तयार नसतो. 2 ग्लास पिले की बास झालं म्हणून तो एकदम बाजूला होतो. मग अशा वेळेला अयोग होण्याची शक्यता असते. मग असे जे पेशंट्स असतात ना त्याच्यामध्ये वमन देता येत नसेल ना तर उत्क्लेशन द्यावं असं म्हटलेलं आहे, की मग आपोआपच वमनाच्या दृष्टीने पेशंट तयार होत असतो किंवा उत्क्लेशन दिल्यानंतर कफ जो आहे तो बाहेर पडून जायला मदत होत असते. आणखीन काही गोष्टी म्हणजे इथे विचारले की वातजव रुग्ण जर का असेल तर त्याच्यामध्ये घृत साथम्य नसेल तर मग काय करावं. घृत घेतल्यानंतर लगेचच अनेजी होतं, घृताचा वास पण सहन होत नाही असे पेशंट असतात. मग त्याच्यामध्ये ना विचारणा ज्या सांगितलेल्या आहेत स्नेहाच्या विचारणा,
त्याच्यामध्ये कृषीरा ही एक विचारणा आलेली आहे. म्हणजे मुगाची खिचडी बनवायची आणि भरपूर तूप घालून खायला द्यायची. अशा पद्धतीनं द्यावं स्नेहन असं म्हटलेलं आहे स्नेहनाच्या अध्यायामध्ये. त्याप्रमाणे आपल्याला देता येईल. आणि वमन अजिबातच पेशंट जर तयार नसेल ना, तर वमन देणं श्रेयस्कर राहत नाही. याचं कारण की पेशंट खूप घाबरला तर तसंही वेग जे असतात वेगवेगळे, तर शरीरातल्या वेग विकृती व्हायला लागते आणि वमन तर होतच नाही, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला विपरीत परिणाम सुद्धा दिसायला लागतात आणि म्हणून अशा पेशंट्समध्ये शक्यतो वमन न दिलेलं बरं आहे. अदरवाईज त्यांना काउन्सिल करून आणि मगच वमन द्यायला पाहिजे. ओके. चरक संहितेमध्ये सर्वोत्कृष्ट निदान सांगताना मधु अतिसेवन सांगितले आहे. याचा विचार कसा करावा? कारण आपण द्रव्य नित्य सेवनीयमध्ये घेतो. अगदी बरोबर आहे. पण मध जे आहे ना, तर 2 अजीर्ण जी आहेत ना, ती खूप मोठी अजीर्ण सांगितली आहेत. एक म्हणजे मधाचं अजीर्ण, हे भयंकर त्रासदायक आहे असं सांगितलेलं आहे. आणि दुसरं जे आहे ना, तर त्याच्यामध्ये मला वाटतं आमाजीर्ण म्हणजे सामता आहे आणि अजीर्ण आहे असं ज्या ज्या वेळेला असतं ना, तर त्यावेळेला. आता मध जो आहे ना, तर त्याचं समजा अजीर्ण असताना पाचन जर करायचं झालं, तर आपल्याला उष्ण तीक्ष्ण द्रव्य वापरावी लागतात आणि मध जो आहे ना, तर तो गरम करण्याच्या विरुद्ध म्हणजे काय म्हटलंय संस्कार विरुद्ध असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून फार उष्ण औषध आपण त्या ठिकाणी वापरू शकत नाही. आणि अजीर्ण आहे तर पाचन तर करावं लागतं. म्हणून मध्वाजीर्ण अतिशय कठीण असतं बरं करायला असं सांगितलंय. आणि मग मध हा नित्य सेवनीय सांगितला असला ना, तर किती मात्रेमध्ये हे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला ही जी मात्रा आहे ना, ते खूप एक्सीड केली जाते. अगदी म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र म्हणजे काहीतरी जाहिरातीमध्ये मधाच्या यायच्या. त्याच्यामध्ये चहात मध घाला, ह्याच्यात मध घाला, सगळीकडे म्हणजे साखरेच्या ठिकाणी सगळीकडे मध वापरा. तर असं नाहीये ना. मध हे मधाच्या दृष्टीनेच खायला हवं. बऱ्याच वेळेला असं होतं की चटणी आणि कोशिंबीर आणि भाजी याच्या उदाहरणावरून सांगते. लोक भाजी एवढी कोशिंबीर खात असतात आणि भाजी एवढी चटणी खात असतात. तर असं नाहीये ना, चटणी चटणी एवढीच खायला पाहिजे. ती वाढताना एवढीच वाढणार आहोत आपण. लोणचं लोणचं एवढंच खायला पाहिजे, तरच शरीरामध्ये ते योग्य पद्धतीनं वर्तन करेल. मात्रा जर चुकली ना, तर त्याचं वर्तन सुद्धा चुकणार आहे. हो की नाही? आणि म्हणून मधाचं अजीर्ण जे आहे ना, ते त्रासदायक नक्कीच आहे. आणि म्हणून कुष्ठाची किंवा काय म्हणू आपण त्याला, की विषवत परिणाम त्याच्यामध्ये येतो आणि बरेच विषवत परिणाम जे आहेत ना, तर ते शरीरामध्ये कुष्ठाच्या मार्फत व्यक्त होत असतात आणि म्हणून कुष्ठ वेगवेगळी होतात असं आलंय. आणि म्हणून विशेषत्वाने मधाच्या अजीर्णाकडे लक्ष द्यायला पाहिजे. जब तक आमवात में हम पाचन करते हैं, पेशेंट पेन सिविरिटी इतना ज्यादा रहती है कि वो एलोपैथी के तरफ जाना चाहता है. ऐसे समय क्या कर सकते हैं? पाचन करणं गरजेचं असतंच ना आमवातामध्ये, मी नाही असं म्हटलं नाहीये. लेकिन कैसा है ना की जब तक जेव्हा जेव्हा आपण पाचन करतोय, तर ते पाचन झाल्यानंतर एक अवस्था अशी येते की जेव्हा आमवात असं पण म्हणू शकतो. ज्या ज्या वेळेला खूप जास्त पेन आहे आमवाताच्या पेशंट्समध्ये, तर वैतरणीचा खूप चांगला परिणाम येतो. लेप वेगवेगळे जे आहेत, हिरवा लेप ज्याला म्हटलं जातं, बचनाक, प्रिंटू वगैरे त्याच्यामध्ये वापरलं जातं, त्याचा एक खूप चांगला परिणाम अशा पेशंट्समध्ये येतो सिव्हिरिटी असताना. अग्निकर्माचा पेशंट्समध्ये खूप चांगला परिणाम येतो आणि लघु आहाराचा खूप चांगला परिणाम येतो. लघु आहार देत असताना आपण त्याच्या सोबत जर का हे दिलं, काय म्हणू ज्याला, की सिद्ध आहार, सिद्ध अन्न जर का दिलं ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा चांगला परिणाम येतो. सो त्या दृष्टीने ह्या गोष्टींचा विचार आपण करायला पाहिजे. आणि आम्हातामध्ये नाही होत की अरे खूप जास्त दुखतंय म्हणून घ्यावं लागलं ॲलोपॅथीचं असं. तर उत्तम पद्धतीनं पाचन करणं आणि इथे सुद्धा फोडून औषधं वापरणं असं एक आपण वापरू शकत असतो. म्हणजे सकाळी जे आहे ना, तर ते धातूंसाठीचं विशेषत्वाने अस्थीचं रसायन म्हणून औषध द्यायचं. गुळूचीक शिरपा किंवा गुळूचीक काढ्याच्या सारखा. त्याच्यानंतर दोन्ही जेवणाच्या आधी पाचन करणारं औषध आणि दोन्ही जेवणाच्या नंतर जे आहे ते वाताचं अनुलोमन करणारं औषध, या अनुदानावरती जाणारं. अशा पद्धतीने जर दिलं गेलं ना, तर मग पेन उत्तम पद्धतीने कमी येत असतं. म्हणून सकाळी आणि संध्याकाळी, दुपारी आणि रात्री अशा पद्धतीने औषध द्यायचं. जेवणानंतर 2-2.5 तासांनी उरोदाह असेल तर तृतीय अवस्थापाठी कटू नसून आम्ल राहतोय असं बरोबर का? आणि तिथे पित्तजग ग्रहणीचे औषध उपयोगी होईल का? एकदम बरोबर आहे. 2-2.5 तासाने एकदम जळजळायला लागला तर तिथे विदाहित्व वाढतंय असं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा विदाह किंवा अम्लत्व जे आहे ना, तर त्याच्या पाचनासाठी पित्तजग ग्रहणीतली औषधं जर बघितली तर त्याच्यामध्ये निलोफर वगैरे अशी उत्तम औषध आहेत. सो त्याचा उपयोग नक्की होईल.
जेवणानंतर 2-2.5 तासांनी जर का उरदाह होत असेल ना, तर त्या ठिकाणी प्रवाळ पंचामृताचा सुद्धा खूप चांगला परिणाम येईल. विशेष करून लिंबू साखरेबरोबर जर दिलं गेलं, साखर जास्ती घालायची, साधारणतः 1 चमचा साखर, त्याच्यावर 2-3 थेंब लिंबाचा रस आणि औषध, त्याच्यावरती प्रवाळ पंचामृताची एक गोळी बारीक करून टाकायची. असं करून एकत्र करून खायचं. टेस्टला पण खूप छान लागतं आणि पाचन उत्तम पद्धतीने होतं आणि मग हे उरदाह ही एक गोष्ट होत नाही. अजून एक इथे मला सांगावसं वाटतं की यष्टीमधू चूर्ण जर का आपण दुधामधनं झेफिस्टोनमच्या ठिकाणी लावायला दिलं पेशंटला, तर त्याचाही परिणाम जो आहे ना, तो हा दाह खूप चांगल्या पद्धतीनं कमी करण्यासाठी होतो. ओके. क्या हर डिसीज के अनुसार द्रव्य 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 व्यपाश्रय चिकित्सा बताई गई है और ये कहाँ वर्णित है? मला क्वेश्चन नहीं कळला. हर डिसीज के अनुसार दैव व्यपाश्रय चिकित्सा बताई गई है क्या और इसका क्या वर्णन? ओके ओके. दैव व्यपाश्रय चिकित्सा जी आहे ना, तर ती ग्रंथांमध्ये आलेलीच आहे की त्या त्या ठिकाणी असं करावं, हे करावं वगैरे वगैरे. तर त्यानुसार आपण त्याचं चरकामध्ये विशेष करून आपल्याला सापडते. वाग्भटामध्ये त्या मानाने दैव व्यपाश्रय चिकित्सा जी आहे ना, ती कमी सापडते. पण आपला अधिकार तो आहे का हे सुद्धा आपण बघायला पाहिजे वापरत असताना. ओके. योगासनं आणि विशेषतः प्राणायाम यासाठी डिटेल कोणत्या पुस्तकात वाचायला मिळेल? ह्यांची पतंजलीची जी पुस्तकं आहेत ना, त्याच्यामध्ये मिळेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ना, जसं आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो की ओरिजिनल जे आहेत ना ग्रंथ, ते वाचणं चांगलं. तर त्याप्रमाणे हठयोग प्रदीपिका म्हणून जे पुस्तक आहे ना, तर ते योगशास्त्राचं पुस्तक जे आहे ते वाचायला हवं आपण. तर त्याचा परिणाम जो आहे, तर हठयोग प्रदीपिका, तर ते आपण वाचायला पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याच्यात ओरिजिनली काय म्हटलंय हे समजेल. त्याच्यानंतर बरेच वेगवेगळी पुस्तकं, म्हणजे जे जे ऑथर्सनी लिहिलेली पुस्तकं अशी आहेत, चांगली आहेत पुस्तकं, नाही असं मी म्हणणार नाही, परंतु ओरिजिनल वाचावं किंवा ओरिजिनल ग्रंथांकडे आपण वळावं. त्या दृष्टीने हठयोग प्रदीपिका आपण वाचू शकतो. ओके. किंवा पातंजल योगसूत्र म्हणून आहे, त्याचं सुद्धा आपण वाचन करू शकतो. ओके. कोरडा खोकला आहे रात्रीपासून, 4 दिवस आधी ताप होता 103, आज सुद्धा खोकला आहे आणि अशा वेळेला शिरशूल आहे आणि कटिशूल आहे, तर काय द्यावं? तर खोकला हे ताप येऊन गेलेला आहे, बरोबर. सो वातजकासाची जी पेय आलेली आहे चरकाचार्यामध्ये किंवा वाग्भटाचार्यांमध्ये, तर ती पेय आपण देऊ शकता. त्याच्यामध्ये उडदाची पेज मध्यंतरी एकदा सांगितलेली होती, तर ती उडदाची पेज जी आहे ना, तर त्याचाही परिणाम त्याच्यामध्ये चांगला दिसेल. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे शृंग्यादी 2 वेळेला काढा करून हिंग मध घालून हे वापरावं आणि पुनरावर्तक ज्वराचा काढा ही गोष्ट द्यायला पाहिजे, म्हणजे कमी होऊन जाईल. ओके. वारुळाची माती मार्केटमध्ये मिळत नाहीये, दुसरा काही वापरता येईल का? ओके. मला असं वाटतं की उर्जिता जैनची वारुळाची माती मिळते आणि अदरवाईज आपण तयार करून घ्यायला पाहिजे, हेच महत्वाचं आहे. तर त्याला 21 भावना ज्या आहेत त्या विडंगाच्या वापरायला पाहिजेत आणि मग त्याप्रमाणे ते वापरता येतं. थोडंसं आउटस्कटला गेलं ना की वारुळं मिळत असतात आणि त्याच्या आजूबाजूची जी माती आहे ती आपण घेऊन यावी आणि त्याप्रमाणे ती भावना देऊन वापरावी. ओके. खोकला जो आहे तो थांबत नाहीये, शृंगारी काढा चालू आहे आणि 7 इयर मुलाचं एज आहे. उडदाच्या पेजेचं औषध माहिती असेल, माहित नसेल तर ग्रुपवरती टाकते, तर त्याप्रमाणे ते घ्या. ज्यांना माहिती आहे त्यांनी टाका, माझं काम सोपं होऊन जाईल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या वेळेला खोकला आणि ह्याच्यासाठी देतो ना, तर भात मुलांचे बंद करावेत बरं का 3 दिवसासाठी. 3 दिवस भात बंद केला ना, तर खूप चांगल्या पद्धतीनं खोकले कमी येतात मुलांचे. मग तेव्हा काय खायला द्यायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये रव्याची पेज किंवा मुगाचं कढण किंवा एखादा फुलका कणकेत ओवा घालून या पद्धतीनं जर दिलं गेलं ना, तर बेटर आहे. आणि हा खोकला जर थांबत नसेल आणि ताप येऊन गेलाय म्हणून, पण ताप नसेल आलेला ना समजा, तर आपण तिथं गुदपिचू वापरू शकतो. पण ताप आलाय तर गुदपिचू नका वापरू, कारण की पुन्हा ताप येण्याची त्याच्यामध्ये शक्यता असते. आणि उडदाची पेज मात्र द्यायला पाहिजे, त्याने खूप चांगला खोकला कमी येतो. ओके. 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 उर्जिता जैनचा नाहीये, त्यांनी प्रोडक्शन बंद केलं लिहिलंय.
आणि कृमी आहे. ओके, कृमींचा विचार आता नको. मला असं वाटतं की कृमींमुळे सुद्धा कास असतो, ही गोष्ट जरी खरी असली ना तरी सुद्धा आता ज्वर येऊन गेलेला आहे, तर त्या ज्वराच्या दृष्टीने म्हणून या कासाचा विचार करायला पाहिजे. आणि एकदा का ज्वर आणि कास साधारण 1 आठवडा होऊन गेले की नंतर कृमींना चिकित्सा आपण या पेशंट मध्ये देऊ शकतो. कृमींना चिकित्सा देत असताना कृमिकुठा रात्री रोज 2 गोळ्या, गूळ आणि गरम पाणी, विडंगारिष्ट 3 चमचे 2 वेळेला, हे नंतर म्हणजे 1 आठवड्याच्या नंतरही चालू करू शकतो. आणि डाळिंबाच्या सालीचा बस्ती सुद्धा कृमींसाठी खूप चांगला येतो बरं का. म्हणजे डाळिंबाचं जे फळ असतं त्याची जी साल असते, तर त्या सालीचा काढा करायचा, त्याच्यामध्ये 8 ते 10 थेंब फक्त करंज तेलाचे घालायचे आणि इतर कडुनिंब, सिद्ध तेल वगैरे जे आहे ना ते त्याच्यामध्ये पण ऍड करून सस्नेह निरो असे बस्ती देऊ शकतो. म्हणजे कोष्ठ किंवा कोठा जो आहे तो कृमींचा जो आहे तो बदलायला मदत होत असते. सो ह्या दृष्टीने आपल्याला देता येईल. ओके, युट्यूबवर काही क्वेश्चन अजून आलेत का बघूया. लो एमएच चा विचार आयुर्वेदामध्ये कसा करावा असं म्हटलेलं आहे. तर लो एमएच जेव्हा जेव्हा आपण असं म्हणतो ना तर त्यावेळेला पेशंटचं फर्टिलिटी या दृष्टीने विचार करायला पाहिजे. तर ज्या ज्या वेळेला आपण एमएच कमी आहे म्हणून कन्झ्युम होत नाहीये वगैरे असं जेव्हा जेव्हा पेशंट म्हणतात, तर त्यावेळेला जेव्हा आपण ह्याचा विचार करतो तर व्यवस्थापन गण वापरणं हे एक महत्वाचं औषध तिथे वापरायला पाहिजे, सकाळ संध्याकाळ 2 वेळेला. त्याच्यानंतर ओव्ह्युलेशन चांगलं व्हावं ह्या दृष्टीने औषधं वापरायला पाहिजे. कारण की टोटल नंबर ऑफ फॉलिकल्स जरी कमी होत असली, डेप्लीट होत असली, तरी सुद्धा महत्वाची गोष्ट काय आहे की एकच ओव्हम आहे की जे आपल्याला हवं आहे, की जे फर्टाईल व्हायला हवं, फर्टिलाइज व्हायला हवं. तर त्या दृष्टीने म्हणून आपण औषधं द्यायची. आणखीन एक ह्याच्यामधलं आपण उत्तम गोष्ट म्हणजे उगवता सूर्य जो असतो ना त्याच्याकडे पाहिलं ना तर हार्मोनल लेवल जे आहेत तर त्या नॉर्मल यायला मदत होत असतात. आणि म्हणून उगवत्या सूर्याचे घडतात दर्शन असं म्हटलेलं आहे. तर उगवता सूर्य जर बघितला ना तर एएमएच लेवल जे आहे ते डेप्लेट लवकर होत नाहीत, असा एक अनुभव आहे. ओके, त्याच्यानंतर ओके, तळहात आणि तळपायाला घाम खूप येत असेल तर कुष्ठ की हृदयाचा विचार करावा. हा पण छान क्वेश्चन आहे. कारण कोणकोणती येत नाही हे सुद्धा बघायला पाहिजे आणि कोणत्या वेळेला येतं हे सुद्धा बघायला पाहिजे. तळहात आणि तळपाय याला जर का घाम जास्त येतोय, बऱ्याच पेशंट मध्ये अँझायटी वाढली की हा घाम येत असतो. अशा वेळेला छातीत धडधडणं अशाही गोष्टी होत असतात. असं ज्या ज्या वेळेला होतं ना की खूप जास्त धडधडतंय, अनइझी होतंय आणि मग आपल्याला त्या ठिकाणी हृदयाचा विचार करायला लागतो. पण हे वय किती आहे ते सुद्धा बघायला पाहिजे. जर अगदीच लहान मुलं आहेत 7वी 8वीची वगैरे तरी सुद्धा त्यांना सुद्धा ओरलला वगैरे अशा पद्धतीचे घाम येणं तळहात तळपायाला, इव्हन पेपर लिहिताना रुमाल घेऊन बसणं इतपत गोष्टी होत असतात. सो असे त्यांच्यामध्ये उत्तम पद्धतीने पेशंट पुढच्या वयामध्ये 25च्या पुढे आहे आणि तरी सुद्धा इतक्या मोठ्या पद्धतीमध्ये तळहात तळपायाला घाम येतोय, असं जर का होत असेल ना तर मग मात्र त्या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे, मग तिथे आपण हृदरोगाचा किंवा विदंधाजीर्णाचा किंवा कुष्ठाचा असा विचार करायला पाहिजे. तोपर्यंत कुष्ठाचे कुठले लिजन्स आहेत का तर हे सुद्धा बघायला पाहिजे. बऱ्याच वेळेला हे मनाशी संबंधित जास्त सापडतं आणि न्यू म्हणून एक टॅबलेट आहे त्याचाही ह्याच्यामध्ये खूप चांगला परिणाम दिसत असतो. आणि मुख्य संज्ञा स्थापन करणं, पेशंटला काउन्सिल करणं आणि पेशंटशी बोलणं, औषधांमध्ये सद्ग्रहाचं औषध सुवर्णयुक्त ब्राह्मीवटी वापरणं, त्याच्यानंतर प्रशम वापरणं, ह्या गोष्टी आपण इथे नक्की करू शकत असतो. ओके, ओके, थँक्यू. मला वाटतं सगळ्या क्वेश्चनचं उत्तर झालेलं आहे. तर आज आपण थांबूया आणि पुन्हा सोमवारी भेटूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी केले, तीर्थ माझे जुरले पायी कपणा, आता विश्वात्मके दैवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्व आहे सदा सज्जन सूर्य होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडिता आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होआवे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला